Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying maths and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथमॅटिक्स आणि सायन्स सबस्क्राइब करा. सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ तुमचं नॉलेज आहे ते दिवसेंदिवस वाढणार आहे. सो आपण स्टार्ट केला होता 7th स्टँडर्डचा अगदी नवीन लेसन एलिमेंट्स, कंपाऊंड आणि मिक्सचर. आता या लेसन मध्ये आपण प्रीवियस लेक्चर मध्ये वेगवेगळे कन्सेप्ट क्लियर केले. वी सी अबाउट द मॅटर, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्यानंतर आपण पुस्तकामधले काही यूज युअर ब्रेन पॉवर, कॅन यू टेल असे वेगवेगळे क्वेश्चन सुद्धा बघितले. आता या लेक्चर मध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, अगदी महत्त्वाचा टॉपिक आपल्याला या लेक्चर मध्ये समजून घ्यायचा आहे. विच टॉपिक? लेट्स सी स्टुडंट्स. आता आपल्याला या लेक्चर मध्ये काय शिकायचं आहे, व्हॉट इज मीन बाय सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे काय, कुठलाही पदार्थ म्हणजे काय. आपण बघा आपल्या आजूबाजूला खूप सारे सबस्टन्सेस बघत असतो, सॉलिड, लिक्विड, गॅसेस बघत असतो, पण नक्की तुम्हाला सबस्टन्स म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय, पदार्थाची जर व्याख्या विचारली तर काय लिहिणार तुम्ही एक्झाम मध्ये. सो हियर इज द डेफिनेशन ऑफ सबस्टन्स. तुमच्या पुस्तकामध्ये इथे सबस्टन्सची डेफिनेशन दिली आहे. काय आहे सबस्टन्स? दॅट इज मेनी काइंड ऑफ मॅटर इज फाउंड इन नेचर. दे फॉर्म इन देअर प्युअर फॉर्म बिकॉज दे आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ कॉन्स्टंट दॅट इज कॉल्ड ॲज द सबस्टन्स. म्हणजे काय रे बाळांनो, या निसर्गामध्ये अनेक प्रकारचे सबस्टन्स अनेक प्रकारचे पदार्थ आढळत असतात. ते काय असतात, प्युअर फॉर्म मध्ये असतात आणि ते बनलेले असतात एकाच प्रकारच्या कॉन्स्टिट्युएंट, म्हणजे त्याच्यातला जो घटक असतो तो एक आणि एकच असतो. फॉर एक्झाम्पल समजा गोल्ड सापडलं, सोनं सापडलं, मग सोन्यामधले सगळे पार्टिकल, ते पूर्ण सोनं जे आहे, तुम्हाला जे सोन्याचा स्टोन सापडला असेल किंवा सोन्याचे दागिने असेल, ते पूर्ण कशापासून बनलेले आहे, ते बनलेले आहे गोल्ड पार्टिकल पासून बनलेले आहे. किंवा मी तुम्हाला चॉकचं एक्झाम्पल दिलं, कॅल्शियम कार्बोनेट, त्याचे छोटे छोटे तुकडे करा किंवा त्याची पार्टिकलची बारीक पावडर करा, फाईन पावडर करा, ते सगळे पार्टिकल कशापासून बनलेले आहेत, एकाच प्रकारच्या सबस्टन्स पासून बनले. सो दे आर कॉल्ड ॲज अ सबस्टन्सेस. म्हणजे असे जे प्युअर फॉर्म मध्ये निसर्गामध्ये आढळतात त्याला म्हणणार आहात तुम्ही सबस्टन्स. मग एक्झाम मध्ये तुम्हाला ही डेफिनेशन विचारली जाऊ शकतात, छानपैकी तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. सो अजून कुठले एक्झाम्पल आहे जरा कमेंट बॉक्स मध्ये लिहा. विच आर द एक्झाम्पल्स ऑफ सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल तुमचं डायमंड आहे, तुमचं गोल्ड आहे, then chalk is the substance. Different type of substance are there. Now we have to see our next topic, that is mixture. आता मिक्सचर म्हणजे मिश्रण किंवा मिक्सचर म्हटलं की लगेच तुमच्या समोर एक्झाम्पल कसलं आलं पाहिजे, भेळ. भेळ सगळ्यांना खूप आवडत असते. आता मिक्सचर म्हणजे आता भेळ खातो आपण, मग भेळमध्ये काय काय असतं, भेळमध्ये तुमचे मुरमुरे असतात, शेव असतात, कांदा टोमॅटो असतो, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये मसाले ऍड केलेले असतात, शेव टाकतात वरतून, त्याच्यानंतर अजून काय टाकतात, त्याच्यामध्ये पुदिन्याचं पाणी टाकतात, चिंचेचं पाणी टाकतात, तिखट वगैरे सगळं टाकत असतात आणि छानपैकी ती भेळ जी आहे ती आपल्याला खायला मिळत असते. मग भेळ काय आहे, तुमचं एक प्रकारचं मिक्सचर आहे. मग मिक्सचर म्हणजे काय, मिक्सचर म्हणजे साधी सोपी कन्सेप्ट आहे, जेव्हा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ एकमेकांमध्ये कुठल्याही प्रपोर्शन शिवाय, कुठल्याही प्रमाणाशिवाय ज्यावेळेस मिक्स करतात त्याला म्हणणार आहोत आपण मिक्सचर. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मिक्सचर फॉर द एक्झाम साठी तुम्ही डेफिनेशन अशा पद्धतीने लिहिणार आहे. सो तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ही मिक्सचरची डेफिनेशन दिलेली आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. काय आहे ही डेफिनेशन? लेट्स सी. द मॅटर विच इज मेड अप ऑफ 2 or more substances is called as a mixture. तुमच्या समोर खूप सारे एक्झाम्पल आहे. ऑन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 93 वरती हा एक चार्ट दिला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहे, तिथे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे विच ऑफ द फॉलोइंग आर द मिक्सचर्स. याच्यामधले मिक्सचर्स कुठले आहे हे तुम्हाला शोधायचे आहे. सो फर्स्ट क्वेश्चन ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन, दॅट इज विच ऑफ द फॉलोइंग आर द मिक्सचर्स यू हॅव टू आयडेंटिफाय. फर्स्ट काय दिलेलं आहे, वॉटर. ऑल ऑफ यू नो वॉटर इज नॉट अ मिक्सचर, इट्स अ कंपाउंड. इट इज मेड अप ऑफ 2 molecule of hydrogen and 1 molecule of oxygen, H2O. all of you know the formula of water, that's why water is not a mixture. next one काय दिलं आहे, शरबत. all of you know, आपण उन्हाळ्यामध्ये सरबत पित असतो, थंड थंड पेय पित असतो. शरबत मध्ये काय काय टाकतात, सॉल्ट टाकतात, शुगर टाकतात, त्यानंतर लेमन ज्यूस टाकत असतो आपण, नंतर काय टाकत असतो, वॉटर टाकत असतो, किंवा वेगवेगळ्या फ्लेवरचं शरबत असतो. मँगो फ्लेवर असतो, ऑरेंज फ्लेवर असतं, पायनॅपल फ्लेवर असतो. कुठल्याही प्रकारचं आपण शरबत हे बनवू शकतो. म्हणजे या शरबत मध्ये काय टाकतात, इन शॉर्ट 2 किंवा 3 पेक्षा जास्त सबस्टन्स एकमेकांमध्ये कुठल्याही प्रमाणामध्ये मिक्स करतात. कोणाला वाटलं खूप गोड सरबत प्यायचं तर खूप जास्त शुगर ऍड करू शकतात तुम्ही. सो इट इज मिक्सचर. लेट्स सी द नेक्स्ट.
सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल, ॲज यू कॅन सी व्हॉट इज दिस, दिस इज कोल. कोळसा सगळ्यांना माहिती आहे. इट इज नॉट मिक्सचर, कारण त्याच्यामध्ये कोळशाचे एकाच प्रकारचे पार्टिकल असतात. इट इज मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ सबस्टन्स. दॅट्स वाय कोल इज नॉट मिक्सचर, इट्स अ सबस्टन्स. ओके, नेक्स्ट वन इज एअर. एअर सगळ्यांना माहिती आहे. येस, इट इज मेड अप ऑफ that is 78% of nitrogen, 21% of oxygen, then carbon dioxide, nitrogen and all the 6 inert gases. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सगळं एकत्र येऊन तुमची हवा बनत असते. मग 6 inert gases सोबत सुद्धा तुम्हाला माहिती आहे हेलियम, आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे आहे 6 inert gases. या सगळ्यांची मिळून बनलेली असते तुमची हवा. सो एअर इज ऑल्सो मिक्सचर. ही पण आहे एक मिक्सचर. त्यानंतर तुम्ही बघू शकता सॉल्ट, मीठ. मग आता मीठ बघा, मीठ जे आहे सॉल्ट आहे तुमचं, आपण जे भाजीमध्ये वापरते तुमची मम्मी, इट इज नॉट मिक्सचर, इट इज अ कंपाऊंड बिकॉज इट इज मेड अप ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ सोडियम अँड 1 मॉलिक्यूल ऑफ क्लोरीन. सोडियमचा एक ॲटम आणि क्लोरीनचा एक ॲटम याच्यापासून तुमचं बनत असतं मीठ. दॅट्स वाय इट इज नॉट मिक्सचर. सॉल्ट आलं, शुगर आलं तर कधी लिहायचं नाही की ते मिक्सचर, इट इज अ कंपाऊंड. ओके, नेक्स्ट वन इज अ कॉपर दिलेला आहे. सो कॉपर इज अ मेटल, इट इज नॉट मिक्सचर. ते मेटल आहे, हे मिक्सचर नाहीये. नेक्स्ट वन काय दिलेलं आहे, ब्रास. सो ब्रास इज अ मिक्सचर, इट इज अ अलॉय. 2 किंवा 3 ज्यावेळेस मेटल एकामध्ये मिक्स करतात त्याच्यापासून बनतं, त्याला आपण काय म्हणतो, मिक्सचर. सो ब्रास इज अ मिक्सचर. त्याच्यामध्ये कोबाल्ट आहे, क्रोमियम आहे, निकेल आहे, खूप साऱ्या ब्रासमध्ये काय कुठले कुठले मेटल्स एकत्र केलेले असतात जरा तुम्ही मला लिहायचे कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर स्टेनलेस स्टील आहे तुमचं, स्टीलची भांडे तुमच्या घरामध्ये आहे, ते सुद्धा काय आहे, एक मिक्सचर आहे. 2 किंवा 3 धातू एकत्र करून हे ब्रास आणि स्टेनलेस स्टील इथे बनवलेलं आहे. सो इट इज मिक्सचर. नेक्स्ट वन काय दिले, सॉइल. ऑल ऑफ यू नो सॉइल इज ऑब्वियसली इट इज अ मिक्सचर. पेबल्स पण असतात, स्टोन्स पण असतात, फाईन पार्टिकल्स पण असतात. त्याच्यामध्ये अजून काय असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा राहत असतात. तुम्ही 6th स्टँडर्डला शिकले की माती कशी तयार होते, ह्युमस पण असतो त्याच्यामध्ये, एक लेअर असतो. सो अशा पद्धतीने माती सुद्धा काय आहे, मिक्सचर आहे. सो आपण हा क्वेश्चन इथे तुमचा क्लिअर केलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. एक्झामच्या दृष्टीने हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आपण त्याच्याकडे इग्नोर करत असतो पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामला याच प्रश्नांवरती फोकस असतो. लेट्स सी द नेक्स्ट टॉपिक. सो स्टुडंट, व्हॉट इज आवर नेक्स्ट टॉपिक? आपण आहोत पेज नंबर 93 वरती. एलिमेंट्स इज आवर नेक्स्ट टॉपिक. बट बिफोर स्टडिंग द व्हॉट इज एलिमेंट अँड ऑल थिंग्स अबाउट एलिमेंट, ऑन पेज नंबर 93 सम एक्सपेरिमेंट आर गिवन. ट्राय दिस दिलेला आहे तुमच्या पेज नंबर 93 वरती. काय आहे पहिलं, ट्राय दिस. लेट्स रीड इट. Take water in teapot, cover it with lid, then boil it up to its boiling point, means up to 100 degrees Celsius. Then observe what is under the lid. म्हणजे त्याचं जे लीड आहे, म्हणजे एक टी पॉट घ्यायचं, साधं सोपं मराठीमध्ये सांगतो तुम्हाला. एक टी पॉट घ्यायचा आहे, तो टी पॉट मध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याला वरतून झाकण लावायचं, त्याला उष्णता द्यायची आणि नंतर थोड्या वेळानंतर ते उकळायला ठेवायचं आहे, ते गरम करायचंय आणि मग त्या झाकणाखाली काय दिसेल तुम्हाला हे तुम्हाला लिहायचंय तुमच्या आन्सर मध्ये. तर काय दिसणार आहे, आपण त्या टी पॉटला उष्णता दिल्यानंतर ते जे पाणी आहे ते थोड्या वेळाने उकळायला लागणार आहे, त्याच्यातून पाण्याची वाफ बाहेर पडणार आहे. सो आफ्टर गिव्हिंग हीट टू दॅट टी पॉट, द वॉटर स्टार्ट टू बॉईल. After boiling, the water vapor or the steam come out from that water. त्याच्यातून वाफ बाहेर पडली. त्यानंतर सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही काय लिहू शकता, that water vapor it collected under the lid of teapot. तुमचं जे टी पॉट आहे त्याच्या झाकणाच्या खाली त्याची काय होणार आहे, वाफ जी आहे ती अशी कलेक्ट होणार आहे. बघा घरी पण तुमची मम्मी भाजी करण्यासाठी किंवा पाणी गॅसवर तापवत असेल त्यावेळेस वरती झाकण ठेवत असते. त्या झाकणाच्या खाली काय होत असते, ती जी पाण्याची वाफ तुम्हाला असं ओलं लागत असतं, ते काय होत असतं तेच सांगणार आहे तुम्हाला. कंडेन्सेशन होत असतं. ओके, सो सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही असं लिहू शकता की इट इज कलेक्टेड अंडर द लीड. आफ्टर सम टाइम दॅट वॉटर वेपर गेट converted into water droplets by the process of condensation. आता हे कंडेन्सेशन कशामुळे होत असतं, ती जी पाण्याची वाफ आहे तिला बाहेर पडायला जागा मिळत नाही, म्हणून त्या वाफेचं परत पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होत असतं. याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, कंडेन्सेशन म्हणत असतो. तुम्ही माझ्या अगोदरच्या एक्सपेरिमेंट मध्ये किंवा माझ्या काही व्हिडिओज मध्ये कंडेन्सेशन मध्ये काय आहे हे समजून घेतलं असेल. बघा हिवाळ्यामध्ये सुद्धा पाण्याच्या वाफेचं तुम्हाला दवबिंदूमध्ये, ड्यू ड्रॉप्स मध्ये, हिवाळ्यामध्ये सगळीकडे आपण हात लावला की आपल्याला असं ओलं दिसत असतं. काय आहे ते ड्यू ड्रॉप्स, हे कंडेन्सेशन प्रोसेस होत असते. सो फर्स्ट एक्सपेरिमेंट अशा पद्धतीने इथे तुम्हाला दिलेलं आहे. नाउ लेट्स सी द नेक्स्ट एक्सपेरिमेंट.
सो सेकंड एक्सपेरिमेंट काय दिले आहे, फिल अ वॉटर इन अ स्प्रे पंप. तुम्हाला चित्र पण दिसत आहे, पुस्तकामध्ये पिक्चर पण दिलेला आहे. स्प्रे पंप आहे, तो स्प्रे पंप काय करायचा, वॉटरने तुम्हाला भरायचा आहे किंवा आपल्याकडे सॅनिटायझरची बॉटल आहे, सगळ्यांनी सॅनिटायझरच्या बॉटल सोबत हा एक्सपेरिमेंट केला तरी चालणार आहे. भरल्यानंतर काय करायचं, तो स्प्रे पंप काय करायचा, असं स्प्रे करून बघायचं. व्हॉट डू यू ऑब्झर्व, आफ्टर फिलिंग द वॉटर इन द स्प्रे पंप यू सी द मिस्ट ऑफ द वॉटर ड्रॉपलेट्स. काय होत असतं, ते जे पाणी आहे त्या स्प्रे पंप मधलं जे पाणी आहे त्याचं काय होत असतं, स्प्रे ज्यावेळेस आपण करत असतो त्याचं छोट्या छोट्या ड्रॉपलेट्स मध्ये रूपांतर होत असतो आणि तुम्ही काय होतं, त्याचा फवारा, अशा पद्धतीने तुमचा फवारा हा बसत असतो. सो जगातला प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्मातल्या सूक्ष्म कणांनी बनलेला आहे. मग या सूक्ष्म कणाला तुम्ही काय म्हणणार आहात? येस, it is called as an atom. The smallest particle of an element is called as an atom. पदार्थातला लहानातला लहान कण म्हणजे मराठीमध्ये म्हणणार आहोत आपण त्याला रेणू म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? रेणू. त्यानंतर ॲटम झाल्यानंतर पुढचा जी स्टेज आहे ती आहे मॉलिक्यूल. पुढची स्टेज काय आहे? मॉलिक्यूल. मग आता मॉलिक्यूल नक्की काय आहे चला समजून घेऊया. So student, next topic is molecule. That is the smallest particle of an substance is called as the molecule. Substance चा सगळ्यात छोटा पार्टिकल म्हणजे काय असतो? मॉलिक्यूल. सगळ्यात छोटा असतो ॲटम, सबस्टन्स, त्यानंतर मॉलिक्यूल असतो. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं आहे इलेमेंट. आता इलेमेंट म्हणजे मराठीमध्ये म्हणणार आहोत आपण त्याला मूलद्रव्य. मूलद्रव्य नक्की काय कन्सेप्ट आहे छानपैकी समजून घेऊया. सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या आणि सगळ्यांना जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला नक्की विसरू नका. आता इलेमेंटचे डेफिनेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. अ सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ वन ऑर मोर atoms which are exactly alike are called as the elements. असे सबस्टन्स की जे एक किंवा दोन ॲटम पासून बनलेले असतात आणि ते एकाच प्रकारचे असतात त्याला आपण काय म्हणणार आहोत? इलेमेंट्स म्हणणार आहोत. आता कुठले इलेमेंट्स आहेत? जगामध्ये खूप सारे इलेमेंट्स आहेत. सायंटिस्टने आतापर्यंत 118 इलेमेंट शोधून काढले आहेत. देयर आर 118 इलेमेंट्स नाव फाउंड. मग या 118 इलेमेंट्स पैकी 92 जे इलेमेंट्स आहेत ते निसर्गामध्ये सापडलेले आहे. तुम्हाला लास्ट पॅराग्राफ मध्ये ही इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. मग एक्झाम मध्ये 100% तुम्हाला प्रश्न विचारले, हाऊ मेनी एलिमेंट्स आर देयर, हाऊ मेनी टोटल एलिमेंट्स आर देयर. टोटल एलिमेंट्स किती आहेत? 118 आहेत. ते सगळे आहेत तुमचे. हायड्रोजन आहे, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, हे सगळं पुढे शिकणार आहोत. हे सगळे 118 एलिमेंट्स आहेत. या 118 पैकी 92 हे नेचर मध्ये सापडले. मग उरले किती? 118 मधून 92 गेले. 26 एलिमेंट्स हे माणसाने लॅब मध्ये तयार केले. दॅट इज 26 एलिमेंट्स आर प्रिपेअर इन अ लॅब. अशा पद्धतीने ह्या पॅराग्राफ वरती तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो हा पॅराग्राफ पण खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम साठी. अँड वन मोर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक, दॅट इज वी कांट गेट अ न्यू सबस्टन्स बाय द डिकम्पोजिशन ऑफ दिस एलिमेंट. या एलिमेंटचं डिकम्पोजिशन होऊन त्यांचं ब्रेकडाऊन होऊन आपल्याला कुठलाही नवीन पदार्थ तयार होत नाही किंवा कुठलाही नवीन पदार्थ मिळत नाही. when crores of particles or crores of atoms of any substance get together then we can see with the naked eye. आपण चॉकचं एक्झाम्पल बघितलं, त्या चॉकचे हजारो करोडो पार्टिकल्स एकत्र आले त्यावेळेस आपण तो चॉकचा तुकडा कुठेतरी बघू शकलो. अदरवाईज आपण ते बघू शकलो नाही. म्हणजे कुठलाही पदार्थ हजारो करोडो काय होतो ॲटम्सने, करोड्स ऑफ पार्टिकल्सने बनलेला असतो. ते सगळे एकत्र आल्यानंतरच त्या पदार्थाला आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. अदरवाइज वी कांट सी दॅट ऑब्जेक्ट. सो स्टुडंट, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इलेमेंट्स काय आहे, मिक्सचर्स काय आहे, सबस्टन्स काय आहे, त्यानंतर मिक्सचरचे खूप सारे एक्झाम्पल्स बघितले, ट्राय दिसचे एक्सपेरिमेंट बघितले. खूप छान छान गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केल्या. सो आय थिंक आजचा व्हिडिओ सगळ्यांनी माझ्यासोबत एन्जॉय केला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत पटापट शेअर करा. आणि तुम्हाला प्रॉमिस करते की सायन्सचा जो 7 सायन्सचा सगळा जो सिलेबस आहे ते लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमचे माझ्यासाठी काही सजेशन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी ते सजेशन फॉलो करेन. तुमच्यासाठी अजून काय काय मी घेऊन येऊ ते तुम्ही मला नक्की सजेस्ट करा. आता थांबते. बाय एव्हरीवन.